साधारण एका घरातले लोक एकसारखं वागतात, ह्यात काही नवल नाहीये. ती आई आपल्याकडे येऊन गेली तेव्हा कशी वागली होती माहितीये ना आपल्याशी. तो विषय संपलाय बेबी. पण मनातनं नाही गेलेला आई, आणि असे विषय मनातनं जातही नाहीत. कारण याच अनुभवावरून आपण समोरच्याशी कसं वागायचं हे ठरवत असतो. यांच्याच घरातले लोक आपल्याशी असं का वागतात? किती वेळा माफ करायचं आपण त्यांना, आणि कशा कशासाठी? बेबी राग आवर. आई असंख्य वेळा मी तिला सांगितलंय फोन करत जा म्हणून. का ऐकत नाही ती? म्हणजे तिच्या मनात इच्छा नाहीये असं जर मला वाटलं तर काय चुकलं माझं? आई, प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते, आणि ती क्रॉस केली ना तर मला राग येतो. अगं पण वहिनी, मी संत महात्मा नाहीये. मला त्या लोकांचा, त्यांच्या घराचा राग येतो. आई, तुझ्याशी सुद्धा किती वेळा वाईट वागलेत ते. आपण सगळं विसरायचं ठरवलंय, पण आता श्रीशीही जावयाचा मान ठेवायला नको. आपल्याच जावयाच्या तोंडाला काळं फासलंय त्यांनी. अगं पण त्याच विरोधात हे सगळं करतोय ना आपण. तेच पुरेसं वाटत नाहीये मला. त्याच्यानं 2 मुस्कटात मारल्याशिवाय चैन पडणार नाहीये मला. ती विचित्र आई आणि ते हवालदिल वडील, त्यांच्यापैकी कुणीतरी त्याच्या कानफाडत मारायला नको. तेव्हाच मारली असती ना तर आता चांगला वटणीवर आला असता तो. निदान जान्हवीने तरी करायला हवं होतं. खेळ ठोकल्यासारखी उभी होती नुसती. पण जान्हवीचा काय दोष आहे? ती बिचारी सगळं निमूटपणे पाहत होती. तिच्या हातात काय होतं? ती आधी पिंट्याला समजावून सांगत होती, आणि पण काय उपयोग झाला? ऐकलं नाही ना त्यांनी. मी बोलल्यासारखं करते, तू ऐकल्यासारखं कर, असं चाललं होतं जवळजवळ. बिचारी म्हणे. ती बिचारी नाही, त्या क्षणी श्री बिचारा झाला होता. आता बघूया ना, पिंट्याला अटक झाल्यानंतर काय करतायत हे सगळे बिचारे सहस्रबुद्धे. मला बाकीच्यांशी घेणं देणं नाही, पण आता जान्हवी सहस्रबुद्धे नसून गोखले आहे, आणि या घराचे निर्णय तोच तिचा निर्णय असायला हवा. पण आई, तिला हा निर्णय आवडला नाही तर, म्हणजे मान्य नसेल तर तिच्या या घरावरच्या निष्ठांबद्दल शंका घ्यायला जागा निर्माण होईल. आई, हे बघ, मी बेबी, आवाज चढवून बोललं की मुद्दा बाजूला राहतो. भावना आणि विचार वेगळे असतात, ते वेगवेगळ्या तऱ्हेनेच हाताळायला पाहिजेत. आई तू आता चर्चा पुरे. मी पडते जरा. नाही, तू बरी आहेस ना? तेच तेच बोलून आणि ऐकायला लागून दमायला होत आहे. मी पडते, तुम्ही जा आता. मी थांबते ना तुमच्या जवळ इथे. नको, काही लागलं तर बोलवीन मी. बरं, मग काढा आणून देऊ तुम्हाला? आत्ता आणते. खूप स्ट्रेसमध्ये असणार ती, म्हणून कदाचित. ए मनीष, तुला माहितीये माझी ताई जेव्हा प्रेग्नंट होती ना तेव्हा तिला असंच होत होतं. काहीतरी विचित्र. गीता, जान्हवी आता कोणत्या परिस्थितीत आहे? कोणीही आजारी पडेल गीता. ती आता ज्या वातावरणात आहे त्याचा त्रास होतोय तिला. जान्हवी स्ट्रॉंग आहे मनीष. यापेक्षा जास्त स्ट्रेसही तिने सहन केलाय. एवढी डल नाही झाली ती कधी. अगं पण त्या आणि आत्ताच्या परिस्थितीत फरक आहे गीता. आता तिचं माहेर वर्सेस सासर असा डायरेक्ट संघर्ष होतोय. ती हे सगळं पेलू शकते मनीष, पण तिचं आत्ताचं बरं नसणं वेगळं आहे. मला तर वाटतंय की ती प्रेग्नंट आहे. चल ग, काय बघ तू. बरं, बघू आपण, बघू. आणि काहीही झालं तरी आपल्याला तिची काळजी घ्यायची आहे. आपण सगळे तर तिची काळजी घेऊच, पण मी सुद्धा इथे व्यवस्थित काळजी घेईन तिची. गुड. आणि ऐक, एक्साइटमेंटच्या भरात तिला जाऊन विचारू नकोस, जान्हवी तू प्रेग्नंट आहेस का ग, असं प्लीज. मला तेवढं कळतं. कळतं? हो, कळतं. तिलाही कदाचित आता जाणवत नसेल, पण मी माझ्या ताईच्या 2 प्रेग्नन्सीज पाहिल्यात, त्यामुळे माझा अंदाज चुकूच शकत नाही. बर,
हाय जान्हवी. अरे हाय, तू कधी आलास? मग अशीच. काय ग, अशी डल का दिसतेस? बरं नाहीये का? ऍसिडिटी वाढली आहे बहुतेक. नेहमीच, तुला तर माहितीये. काळजी घे आणि औषध घे वेळेवर. तू इथे कसा अचानक? मी सहज असंच. सहज? हो. आता बायकोशिवाय अजिबातच करमत नाही. असं काही नाहीये. काय तू पण. बरं चल, श्री ऑफिस मध्ये पोहोचलाय, माल निघायला हवं. बाय. आणि काळजी घे. बाय. बाय. Yes, come in. श्री, मनीष, नाही तू ऑफिस मध्ये आल्याचं कळलं म्हणून तुला भेटायला आलो. बाहेर पोलीस. पोलीस प्रोटेक्शन. अरे पण आता हळूहळू सगळं निवळतंय ना. हा, असं वाटतंय तरी. श्री, खरं सांगू, आपला स्टाफ सुद्धा ऑफिसमध्ये यायला घाबरतोय अजून. ते होणारच ना रे. हो ना. खूप नुकसान झालं रे आपलं या सगळ्यात. इलाज नाही. जान्हवीला भेटलो होतो आज. आजारी वाटली मला. स्ट्रेस मध्ये वाटली मला ती. घरात कोण स्ट्रेस मध्ये नाहीये. हो, तेही आहेच म्हणा. हा ये जी. अगं पण मला थोडा विचार करायला वेळ दे ना. ओके. काय झालं? आईजीला FIR नोंदवायची पिंट्याच्या विरुद्ध. मग काय? नाही, तू काय ठरवलंस? मला काहीच कळत नाहीये. म्हणजे घरातले सगळे पिंट्यावरती चिडलेले आहेत. बरं, आणि मी सुद्धा काही पिंट्याच्या वागण्याचं समर्थन करत नाहीये. पण मी काय लगेच जाऊन त्याची कंप्लेंट करणार नाही. पण आईची मात्र नक्की करणार, अगदी कुठल्याही लेवलला जाऊ. पण मग तुला काय वाटतंय? मला ना सध्या काहीच वाटत नाहीये. ब्लँक झालोय मी. श्री, जान्हवीशी तू ह्या बाबतीत बोललायस? नाही. का? गरज नाही वाटली. श्री, अरे सगळं ना खूप विचित्र होऊन बसलाय. नाही, ते स्वाभाविकच आहे. पण श्री, ही एक फेज आहे, निघून जाईल नक्कीच. या, आय होप सो. हॅलो. हा बेबेत्या. हो मी निघतोय. हो, निघालोच. डोंट वरी, पोलीस असतील माझ्या बरोबर. हो, येतोय मी. बाय. अजूनही डोकं दुखतंय का? हा, थोडंसंच.
अगं ताप आहे तुला अजून. अगं हो, असं कधीतरी होतं माझं. ठीक आहे, जाईल. चल मी तुला डॉक्टरांकडे नेते, आपल्या घराजवळच्या. अगं गीता, इट्स ओके, एवढं काही नाहीये आणि मी जरा एवढं काम पूर्ण करते आणि जाते. उद्या कर ना, हे काय एवढं महत्वाचं नाहीये. हो ग, ना ते साचत जातं. बघ, मला असं वाटतं की तू घरी जावंस आणि आराम करावास. सगळे गेलेत अगं. हो, मी जाते, थोड्या वेळाने जाते. तू निघ ना, खरंच निघ. गीता, डोंट वरी, मी ठीक आहे. आणि तू नवी सासूर वाशिणेस, त्यामुळे तुला जायला हवं वेळेत. जा. ओके, जाते मी, पण लवकर निघ बाई. आणि काळजी घे, जड वस्तू उचलू नकोस. स्ट्रेस तर अजिबातच घेऊ नकोस. गीता, पुरे. हे बघ, आत्ता थट्टा करू नकोस, मी अजिबात त्या कंडिशन मध्ये नाहीये. एनिवेज, मला असं अजूनही वाटतंय की तू प्रेग्नंट आहेस. पण मला नाही वाटत आहे असं. ओके, फाईन, बाय, टेक केअर. हॅलो. जनू, काय ग, काय झालं? जनू, पिंट्या. त्याला काय झालंय? जनू, पिंट्याला यांनी घराबाहेर काढलं ग. म्हणत होता माझं चुकलं, मला माफ करा म्हणून. चुकलं, पण पुढच्या पोराला असं कोणी वागवतं का? सांग ना, इतके कसे हे दगडाच्या काळजाचे? कुठे आहे तो? काय माहित ग. अगं कधीचा गेलाय, कुठे गेलाय, काय काही कळतच नाहीये मला. माझा फोनही उचलत नाहीये तो. आता मला सांग, ह्याने डोक्यात राग घालून घेतली आणि जीवाचं काही बरं वाईट केलं तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं ग? आई, हे बघ, तू रडू नकोस. तू जरा शांत हो. बघू, कुठे आहेस तू आता, मला सांग. मी रस्त्यावर आहे ग. मी शोधते त्याला, पण मला कळत नाही मी कुठे जाऊ. हे घरात चिडून बसलेत आणि हा घर सोडून गेलाय. मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं ग? या मधल्यामध्ये माझं मात्र मरण झालंय. ह्याच्यानं काय करावं ना, काही सुचत नाहीये ग मला. हे बघ, सुचेल. तू जरा शांत हो. बघू, सगळं सुचेल. कसं सुचेल म्हणतेस तू? जानू, पोलीस कंप्लेंट करू काय ग? पोलीस कंप्लेंट? जानू, बघ ना ग, हा फोन उचलतच नाहीये माझा. काय करू? आई, तो जाताना काहीतरी बोलला असेल ना, म्हणजे कुठे जातोय, कुणाकडे, काहीतरी बोलला असेल. काही नाही ग, काही बोलला नाही. तुझ्या बाबांचा हट्टीपणा मात्र अगदी बरोबर घेतलाय याने. ते चिडून म्हणाले, चालता हो, लगेच हा चालता झाला. मी सांगते त्याला, अरे बाबा रागाच्या भरात बोलले, मनात तर काही नाहीये, पण माझं ऐकतंय कोण? जानू, तुझ्या फोनवरनं फोन लाव ना त्याला, लाव ना. मला नाही वाटत की त्याचं नाव घेतलेलं किंवा त्याच्याशी संपर्क केलेला घरात कोणालाही चालेल. अगदी मलाही नाही. अगं बघत काय बसलीस तू? ते फोन लाव म्हटलं ना मी. लागलाय, तुझा फोन तो नक्की उचलेल. वाचतोय बघ.
कुठे आहेस तू पिंट्या? आई अहो हे घ्या काढा आणलाय. मग अशी मी येऊन गेले 2दा-3दा पण डोळा लागला तर म्हणून हाक नाही मारली तुम्हाला. तर मग आता डॉक्टरला फोन कर ग जरा. हो करते पण काढा घेता का आधी? नको ग, छातीत दुखतंय मला. सांगते हा लवकर. लगेच करते फोन. लगेच बोलावते हा डॉक्टरांना. ताई ताई तू रागावलीस ना? ताई नको ना ग रडू प्लीज. हे बघ मला मान्य आहे माझं चुकलं. जीवाला घाबरलास तू? माझ्या नाही, बाबांच्या आणि भाऊजींच्या. अरे काहीतरी सांगायचंच ना पिंट्या, बोलायला हवं होतंस. ताई मी खूप घाबरलो होतो. पिंट्या माझ्याशी बोलू शकला असतास तू. ते किशोर साहेब आहेत ना, त्यांच्या ओळखी फार वरपर्यंत आहेत अगं. ताई मला मान्य आहे माझं चुकलं, मी असं नव्हतं वागायला हवं होतं. पण ताई त्यावेळेला मला जीव वाचवणं महत्वाचं वाटलं. आणि बाबा मला म्हणाले होते, पिंट्या बाबा जीव महत्वाचा आहे. गेलेली नाती, माणसं, मान सगळं परत मिळवता येतं. अरे ते स्वतःच्या जीवाबद्दल बोललेले असणार. हो, बाबांना फोन केला होता मी. त्यांना सांगितलं होतं की मला जीव द्यावासा वाटतोय. पिंट्या अरे तुटलेली नाती पुन्हा जोडली ना तरी गाठी राहतात. राहू दे ताई, पण तुझा संसार, बाबांचा जीव, ह्यापेक्षा मला माझं नातं त्यावेळी मोठं नाही वाटलं अगं. ताई तू श्रीरंग गोखलेंची बायको आहेस. अरे पण तुझी बहीण पण आहे. हो, पण मी केलेल्या पापात तू मानकरी नाहीयेस. असं नसतं रे पिंट्या. ताई म्हणजे नाही, ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला सांग, बाबांना का नाही सांगितलंस? खूप घाबरला होतास ना? बाप रे. माझा फोन डेड झालाय, मला चार्ज करायला हवा. जा तू घरी आहे चार्जर. पिंट्या मला ना बरं नाही वाटत रे. त्याचा पण जबाबदार मीच आहे ताई. तू चल आधी घरी चल. ताई नको. पिंट्या प्लीज. ताई बाबांना त्रास होईल. तू नाही आलास तरी तो होणारच आहे. त्यांनी मला घरातून जा म्हणून सांगितलं. अरे मग आता मी सांगते ना चल म्हणून. ताई बाबांना त्रास होईल मी आलो तर. पिंट्या हे बघ, माझ्यात ना बोलायचंही त्राण नाहीये. मला खूप त्रास होतोय. मला खरंच बोलवतही नाहीये. प्लीज चल घरी. ताईडा, ताई अगं ताप आहे तुला. सगळं नीट झाल्यावर जाईल तो. तू चल आधी चल. नशीब तू तरी उचललास. अरे तू तू लवकर घरी ये, जरा प्रॉब्लेम झालाय. आईची तब्येत बिघडली आहे. लवकर ये. बाबा बाबा पिंट्याच्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही आणि मला ते करायचंही नाहीये. आज मी गोखल्यांच्या घरची सून आहे.
श्रीरंगची बायको आहे. असं असताना पिंट्या जे काही वागलाय त्यासाठी खरं तर मी त्याला कधीच माफ करायला नको, आयुष्यात माफ करायला नको. आणि मी असा विचार केला सुद्धा, खरं सांगते. पण पिंट्याने हे स्वतःच्या मर्जीने केलं नसणार अशी कुठेतरी खात्री वाटत होती. खात्री कशाला, मला विश्वास होता.